तो दिवस म्हणजे सगळ्यांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण असतो. तो आज माझ्या आणि अमृताच्या आयुष्यात आलेला आहे. जब कभी तुम आओगी दिल की ये दहलीज पे, देखोगी इसे कितना सजा के रखा है तेरे लिए. एक्साइटिंग, नर्वस, थोडं कुठेतरी मिस करेन असं वाटतं. नवीन काहीतरी सुरुवात करण्याची मजा पण येते. दहलीज पे देखोगी इसे कितना सजा के रखा है तेरे लिए. सगळ्या गाठी वरतून बांधलेल्या असतात आणि त्याचा अनुभव हा अरेंज मॅरेज झालेल्या व्यक्तीला आलेला असतो. कारण की ते ॲक्च्युअली झाल्यानंतर किंवा त्या पिरियडमध्ये फायनल झाल्यानंतर आपण तो जो काळ असतो त्याच्यामध्ये आपण एकमेकांना ओळखतो. त्याच्यानंतर कळतं की हा व्यक्ती आपल्यासाठीच बनलेला असतो आणि तो देवाने आपल्यासाठी पाठवलेला आहे आणि तो बरोबर आपल्या योग्य वेळेत योग्य ठिकाणी बरोबर ते जुळून येतं आणि मग तो क्षण येतो. तसा हा क्षण आज आलेला आहे आमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये आणि हा स्वामींचाच आशीर्वाद खरं माझ्या पाठीशी आणि अमृताच्या पाठीशी आहे. ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी. तिच्याबरोबर सर्वात स्पेशल बॉन्ड आहे? मम्मी आणि नवरी. काय वाटतं त्यांच्या? मम्मी शिवाय नाही राहू शकत, कधीच नाही राहू शकत. इरिप्लेसेबल. आणि बहीण, शी इज माय सोलमेट. मी नाही बोलली तिला सगळं कळतं. तिला मला बोलायची सांगायची गरज नाही पडत. तेरे साथ सब कुछ इतना आसान कैसे है. ताई तशी खूप शांत स्वभावाची आहे. तेरे साथ लोक शांत असतात तेच खूप हे खूप मनाने आणि हळवे असतात. ते बोलून नाही दाखवत. माझे पप्पा नॉन डान्सर आहे. आजपर्यंत त्यांनी कधी डान्स नाही केला, पण त्यांनी फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलेला तो. माझी मम्मी, माझे पप्पा, माझे जीजू नॉन डान्सर आहेत, बट स्टील ही डिड फॉर मी. खूप सुंदर आहेत ही लोक. आय कांट डिस्क्राइब देम इन एनी वर्ड्स. दे आर द बेस्ट पीपल आय हॅव इन माय लाईफ. मुझे अपना घर. त्यांना वाटत होतं की मयूरला खूप चांगली मुलगी मिळावी आणि हेच त्याचं त्या आनंदाच्या मागचं जे रिझन आहे. बिकॉज दे नो शी इज द वन आणि ती खूप चांगली असते. क्या कहूँ आँखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया. ओ क्या कहूँ आँखों ने मेरी सब कह दिया, एक तू ही जीने का मतलब कह दिया. अब सांसें चले ना चले क्या फिकर, तू चले साथ तो खूबसूरत सफर. तेरी राहों में मेरा जहां के रंग लग गया इश्क का, के रंग लग गया इश्क का. मेरा होया इस तरह के रंग लग गया इश्क का. वी टॉक ऑलमोस्ट अराउंड 4.5 hours इन फर्स्ट मीट. याच्याबरोबर मी पुढे आयुष्य काढायचं तर कसं असेल हा माझ्या आयुष्यात, याची थॉट प्रोसेस कसं आहे, याचे फिलिंग्स कसे आहेत, हा मुलींच्या बाबतीत या एका लाईफ पार्टनरच्या बाबतीत काय विचार करतो हे मला जाणून घ्यायचं होतं. सो मी तसे प्रश्न विचारत गेली, त्याला घाम फुटत गेला. मी 4.5 hours मध्ये 1.5 लिटरची बाटली संपवली आहे पाण्याची. स्वागत नहीं करोगे आप हमारा? इस स्टोरी में इमोशन है, ड्रामा
राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है, अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है, अरे आँख जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है, मुझे जानती है जब से ये मरती है तब से, मैं भी इससे चोरी छुपे चाहता हूँ तब से, दिल में ये मेरे बस गई। अरे ये क्या कह रहे हो? अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है, अरे आँख जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है, अरे राफ्ता राफ्ता देखो ओ मेरी महबूबा, ओ मेरी महबूबा। त्यांना असं मुलीला कसं जपतात, कसं राहतात, कसं असली पाहिजे ना, हे सगळं माहिती आहे सगळ्या फॅमिलीला, दोन्ही फॅमिलीला. आणि हे दोन्ही फॅमिली एकत्र खूप सुंदर वाटतात बघायला. सो मला खूप कम्फर्टेबल वाटतं. मला माझ्या झोनमधली लोकं भेटली आहेत, माझ्यासारखी लोकं भेटली आहेत, आपुलकीची भेटली आहेत. सो डिफिकल्ट नसणार यांच्यावर आयुष्य काढणं, सोपं आहे. साजिरी गुजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर, अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. सोडून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम, प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम. हात झाले दोनाचे चार आता, राजा राणीचा बघा या नाही नेम. साजिरी गुजिरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर, अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना. जी आमची सेकंड मीटिंग झाली, त्या सेकंड मीटिंगमध्ये मला समजलं की शी इज द वन. कारण असं होतं की सेकंड मीटमध्ये पण आम्ही 5 तास बोललो. 5 तास बोलल्यानंतर आम्ही स्वामींच्या मठात गेलो. स्वामींच्या मठात आम्ही 1 तास बसलो आणि तिथे गप्पा मारल्या. आणि त्याच्यानंतर तेवढ्या सगळ्याच्यामध्ये माझी जी गाडी होती, ज्या गाडीने आम्ही आधी पार्क केली होती आणि ती टो झाली होती. मी तिला सांगितलं की तू जा घरी आता, तुला टाईम झाला आहे, मी बघतो गाडीचं, ठीक आहे, मी कॉल लावतो वगैरे. शी सेड की नो. मग मला असं झालं की मी या मुलाला विचारायला भेटायला आली आहे, की आता याला माहिती पण नाही आहे याचं कुठे गाडी गेली आहे, काय गाडी गेली आहे, असं नाही सोडू शकत अर्ध्यात कोणाला आपण. सो मी मग त्याच्याबरोबर होती आणि त्याला असं झालेलं की हिने खूप काहीतरी केलं माझ्यासाठी, आणि हे माझ्यासाठी होतं की मी खूप छोटं केलं तुझ्यासाठी. मलने